नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपले हक्काचे यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्हा तलाठी भरतीचा 2014 साली झालेल्या लेखी परीक्षेचा जो संपूर्ण पेपर पाहिला होता। तर त्याचप्रमाणे आपण 2014 साली झालेली जी आपली सिरीज चालू आहे, तर त्यामध्ये आपला अहमदनगर जिल्ह्याचा जो पेपर आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचा तलाठी भरती 2014चा, तर हा शेवटचा पेपर आहे 2014च्या क्वेश्चन पेपरमधील। यानंतर आपण आता डायरेक्ट 2015चे पेपर पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या अहमदनगर जिल्ह्याचा जो पेपर आहे त्याचा भाग 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पहिले 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यामुळे आगामी येणारी जी तलाठी भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा नक्कीच होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे पाहूयात आजच्या व्हिडिओमधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला काय आहे, आता इंग्लिश ग्रामरचा प्रश्न आहे। काय, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आय विल। म्हणजे शॉर्ट फॉर्म म्हणले। आता आय विलला आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे कसे लिहितो, आय आणि डबल एल लिहितो, अपॉस्ट्रॉफी एक कॉमा देऊन। म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले तर आय विलला कसं लिहितो आपण, आय आणि डबल एल लिहितो। WI जे आहे त्याचा म्हणजे लोप पावतो तो WI, आणि फक्त ते डबल एल राहतं। म्हणजे आय विल त्याला आपण कसं लिहितो, ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल आय विल, ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असेल आय विलचा। पुढील प्रश्न क्रमांक 2 काय आहे, ही इज नायदर सिन्सिअर डॅश डॅश हार्ड वर्किंग। तर सिन्सिअर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर प्रामाणिक म्हणतो, आणि हार्ड वर्किंग म्हणजे कष्टाळू। म्हणजे तो फक्त प्रामाणिकच नाही तर तो खूप कष्टाळू पण आहे, असा याचा अर्थ होतो। ही इज नायदर सिन्स नॉर, मी नायदर नॉरचं हे वाक्य आहे। मग इथं काय येईल तर सिन्स सिन्सिअर नंतर नॉर येणार। ही इज नायदर सिन्सिअर नॉर हार्ड वर्किंग, म्हणजे तो इथे आता नायदर नॉर हे निगेटिव्हमध्ये वापरतात। ही इज नायदर सिन्सिअर म्हणजे तो प्रामाणिकही नाही आणि तो हार्ड वर्किंगही नाही, असा याचा अर्थ होईल। ही इज नायदर सिन्सिअर नॉर हार्ड वर्किंग। आता इथे जर नॉट ओनली जर बट ऑल्सो जर असं, तर ही इज नॉट ओनली सिन्सिअर बट ऑल्सो हार्ड वर्किंग आला असतं। म्हणजे तो फक्त सिन्सिअर प्रामाणिक नाही तर तो, परंतु तो कसा आहे तर तो कष्टाळू आहे। म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो असं आलं असतं। पण ही इज नायदर सिन्सिअर नॉर हार्ड वर्किंग, म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। रिकाम्या जागी काय येईल तर नॉर येईल। पुढील प्रश्न क्रमांक 3 काय आहे, द डॅश डॅश ऑफ द फ्लावर्स फिल्ड द रूम। आता फुलांचा काय असतो, सुवास किंवा सुगंध म्हणतो, मग त्याला काय म्हणतो आपण, सेंट म्हणतो। मग SCENT हा जो सेंट आहे तो तिथे करेक्ट येईल, कारण पहिला सेंट म्हणजे क्रियापद आहे, सेंट म्हणजे पाठवणे म्हणतो आपण, आणि ही सेंट म्हणजे संत म्हणतो त्याला आपण, ह्या सेंटला। म्हणजे द सेंट ऑफ द फ्लावर्स फिल्ड द रूम, म्हणजे त्या फुलांच्या सुगंधाने रूम भरभरून गेली, फुलाच्या सुगंध म्हणतो आपण। सेंट म्हणजे काय तर सुगंध, म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपले आन्सर असेल द सेंट ऑफ द फ्लावर्स फिल्ड द रूम। पुढील प्रश्न क्रमांक 4 काय आहे, राहुल इज गुड डॅश डॅश ड्रॉइंग। तर आपण कसं म्हणतो, गुड कशात जरी तो चांगला असेल तर तिथे आपण काय वाटतो, गुड ॲट प्लेइंग, म्हणजे इथे ॲट वापरतो आपण, काय वापरतो ॲट। म्हणजे राहुल इज गुड ॲट ड्रॉइंग हे करेक्ट प्रेपोजिशन ते येईल, म्हणजे ॲट। मग राहुल कशामध्ये चांगला आहे तर तो ड्रॉइंगमध्ये, चित्रकलेमध्ये तो चांगला आहे। राहुल इज गुड ॲट ड्रॉइंग, म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं करेक्ट आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 5 काय आहे, डॅश डॅश रिझर्वेशन अलोन विल नॉट इम्प्रूव्ह द लॉट ऑफ वुमन, इट विल सर्टनली हेल्प। म्हणजे आता वुमन्सला म्हणजे स्त्रियांना जे राखीव म्हणजे जे आरक्षण दिले तर ते काय फक्त त्यांना स्त्रियांचं म्हणजे इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा केली, फक्त सुधारणा केली नाही त्या आरक्षणानं, तर त्यांना मदतसुद्धा मिळालेली आहे खूप त्या आरक्षणामुळे स्त्रियांना, असा याचा अर्थ होतो। म्हणजे इथे काय येणार, दो येणार, काय येणार, सुरुवात ह्याची 2 होणार। दो द रिझर्वेशन अलोन विल नॉट इम्प्रूव्ह द लॉट ऑफ वुमन इट विल सर्टनली हेल्प, म्हणजे फक्त त्या रिझर्वेशन जे दिले महिलांना त्याचा त्यांना म्हणजे फक्त त्यांची सुधारणा तर झाली नाही, तर फक्त सुधारणा झाली नाही तर त्यांना त्याची मदतसुद्धा मिळालेली त्या रिझर्वेशनची। म्हणजे इथे काय येईल तर 2 येईल, ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 6 काय, तर आता ह्या पेपरमध्ये प्रश्न जे आहेत ते रँडमली विचारलेले आहेत, म्हणजे सलग जे प्रश्न आहेत ते नाहीत। म्हणजे आपण का अगोदरच्या ज्या व्हिडिओमध्ये पाहिले तर मराठी ग्रामरचे 25, त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे 25 याप्रमाणे प्रश्न विचारले होते, पण यामध्ये कसेही विचारले आहेत। म्हणजे आपण ह्या प्रत्येक भागामध्ये 25 प्रश्न कव्हर करणार आहोत, त्यामध्ये मराठी ग्रामर असू द्या किंवा इंग्लिश किंवा बुद्धिमत्तेचे असू द्या, जे प्रश्न येतील ते आपण 25 प्रश्न कव्हर करणार आहोत प्रत्येक भागामध्ये। तर हा प्रश्न किती आहे, 6वा काय, तर आता गणितावर आहे। तर 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील विचारले। तर हे कसं आहे तर व्यस्त चलन आहे, आणि इथे काय दिलं, हे M1 दिले 12, म्हणजे D1 दिले 10, M1 D1 बरोबर काय असतं, M2 D2 असतो। मग M2 दिले, इथे आता मजुरांची संख्या दिली 8, D2 काढायचं आहे। मग इथे D2 बरोबर काय होणार, M1 D1 गुणुले
M2 येणार. मग आता इथे M1 D1 काय आहे 12 गुणिले 10 यांचा सरळ गुणाकार होणार. 12 गुणिले 10 भागिले हे काय होणार हे 8 होणार. 12 आणि 10 किती 120 भागिले 8 म्हणजेच आता 120 भागिले 8 म्हणजे काय 15/28 असे म्हणजे काय येईल 15 येईल. म्हणजे 12 मजूर जर ते काम 10 दिवसात पूर्ण करत असतील तर तेवढेच काम 8 मजुरांना किती दिवसात होईल तर ते 15 दिवसात पूर्ण करतील. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. म्हणजे हे व्यस्त चलन आहे. याचं आता समचलनात आपण काय करतो तर तिरकस गुणाकार करतो, पण इथे आता सरळ गुणाकार करायचा. 12 गुणिले 10 भागिले 8 होईल. पुढील प्रश्न क्रमांक 7 काय, जर पुस्तकाला घड्याळ म्हटले, घड्याळाला पिशवी म्हटले आणि पिशवीला शब्दकोश म्हटले आणि शब्दकोशाला कपाट म्हणले तर पुस्तक न्यायला काय वापरणार. तर आता आपण इथे ज्या वाक्यात दिले तेच आपण खरं मानायचं असतं. तर आता पुस्तक न्यायला आपण काय वापरतो तर आपण पिशवी वापरतो. तर आता पिशवीला काय म्हटलं इथे तर शब्दकोश म्हटले. वाक्यानुसार जर आपण अर्थ घेतलं तर पुस्तक न्यायला आपण काय वापरणार तर इथे पिशवीला शब्दकोश म्हटले पण आपण शब्दकोश वापरणार. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. म्हणजे ह्या वाक्यात जे दिले तेच गृहीत धरायचं. पिशवीला त्याने शब्दकोश म्हटले म्हणजे आपण पुस्तके पिशवीमध्ये नेतो, म्हणजे शब्दकोश म्हटले म्हणून आपण शब्दकोशमध्ये पुस्तके नेणार. पुढील प्रश्न क्रमांक 8 काय, गटात न बसणारा महिना ओळखा. तर आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर यामध्ये 31 दिवसाचा महिना असतो. सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात तर 30 असतात. म्हणजे या तिन्हीपेक्षा वेगळा कोणता महिना आहे तर सप्टेंबर. यामध्ये 1 दिवस कमी असतो तिन्हीपेक्षा. पुढील प्रश्न क्रमांक 9 काय, तर 36 गुणिले 61 बरोबर 66 31. त्याप्रमाणे 43 गुणिले 40 बरोबर 34 40. तर आणि 69 गुणिले 83 बरोबर 98 63. तर इथे काय केलं मधले जे दोन अंक आहेत ते अगोदर घेतलेत. म्हणजे इथे मधला इथे 36चा 6 आणि 61चा पहिला 6 म्हणजे मधले 2 हे आणि राहिले जी पहिला आणि शेवटचा आहे तर तो असा 31 असा घेतला आहे. त्याप्रमाणे इथे 43 40ला काय घेतले 34 40 घेतलेला आहे. म्हणजे आणि त्याप्रमाणे 69 83ला 98 63 घेतलेला आहे. तर 27 96ला काय येणार मधले 2 अंक काय आहे ती 7 आणि 9. 7 आणि 9 सुरुवातीला येणार. किती 7 आणि 9. त्यानंतर काय येईल तर राहिलेलं 2 आणि 6 म्हणजे 79 26 येईल. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याच अर्थानुसार जर घेतलं तर 27 गुणिले 96 बरोबर काय येईल तर 79 26 येईल. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 10 काय आहे, आता इथे काय गुणाकार दिलेला आहे 6. तर इथे काय 1.2 गुणिले 1.2 म्हणजे पॉईंटमध्ये गुणाकार दिला आहे. 0.8 गुणिले 0.8 2.4 गुणिले 0.8. तर 12चा वर्ग किती 144 असतो. 1.2 गुणिले 1.2 1.44 आलं. आता अधिक ही 0.8 गुणिले 0.8 88 64 म्हणजे हे पॉईंटच्या पुढे 2 करे हे 0.64 आलं. अधिक हे किती आहे 24 24 8 किती 24 सांग 144 आणि 24 दुनी 72 म्हणजे हे किती येणार तर म्हणजे 1.92 192 येतं 24 8 म्हणजे इथे 1.92. आता यांची जर बेरीज केली 1.44 अधिक 1.64 अधिक 1.92 तर हे बरोबर यांची जर बेरीज केली तर ती 4.00 येते. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले काय 4.00 म्हणजे 4 येणार. या सर्वांची जर बेरीज केली तर ती 4 येते. म्हणजे पॉईंटमध्ये गुणाकार आहे पॉईंटमध्ये बेरीज आहे ते बाकी काय सर्व सेम आहे. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ती 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 11. तर आता इथे इंग्लिश ग्रामरवर प्रश्न आहे हा. काय दिलं आहे मोस्ट ऑफ अस आर हॅपी टू टॉक अबाउट हेल्थ डॅश डॅश व्हेरी फ्यू गो फॉर इट. म्हणजे सगळेजण मोस्ट आपल्यापैकी सर्वजण आहेत तर ते आनंदी असतात. कशासाठी तर हेल्थ म्हणजे आपल्या आरोग्याशी बोलायला ते आनंदी असतात आरोग्याबद्दल बोलण्यासाठी. पण डॅश डॅश व्हेरी फ्यू गो फॉर इट म्हणजे त्यातले काही जण जे आहेत ते फक्त म्हणजे आपल्या म्हणजे हेल्थ जे आहे तर त्याला चांगले मानतात. म्हणजे बोलण्यासाठी सर्व तयार असतात पण ते करण्यासाठी म्हणजे खूप कमी लोक तयार असतात. इथे काय आलं मग बट व्हेरी फ्यू गो फॉर इट. मोस्ट ऑफ अस आर हॅपी टू टॉक अबाउट इट म्हणजे आपल्यापैकी बरेच जण आहेत त्यांना आरोग्याशी बोलायला आवडतं पण ते कृती आरोग्यासाठी आपल्याला काय आता व्यायाम करावा लागेल पण ते कृतीत आणायला कोणाला आवडत नाहीत. फक्त थोडेच जण आहेत तर ते व्यायाम करतात असा याचा अर्थ होतो. मी मोस्ट ऑफ अस आर हॅपी टू टॉक अबाउट हेल्थ बट व्हेरी फ्यू गो फॉर इट. फक्त काही जण त्याकडे जातात. मी ते काय येईल तर बट येईल. म्हणजे बटने हे वाक्य आपण जोडणार कंजक्शन बट येईल इथे. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपले आन्सर येईल बट व्हेरी फ्यू गो फॉर इट. पुढील प्रश्न क्रमांक 12 काय आहे व्हॉट इज द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता खालील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर काळ प्रयोग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे जे 3 घटक आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण दरवर्षी किंवा कोणतेही तलाठी पेपर तुम्ही काढा त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न ह्या 3 घटकावर आलेलेच आहेत. त्यामुळे काळ जो आहे तो सर्वात महत्त्वाचा घटक आहे यामध्ये. तर काळ जर आला तरच तुम्हाला
ॲक्टिव्ह वाईस पॅसिव्ह म्हणजे व्हॉइस येईल, म्हणजे प्रयोग येईल तुम्हाला, आणि प्रयोग जर आला तरच तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येईल. म्हणजे ते तिन्ही जे आहेत ते एकमेकावर अवलंबून आहेत. त्यामुळे ते जी ग्रामर आहे तर ते कोअर ग्रामर मानलं जातं, ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. आणि तसेच आर्टिकलसुद्धा. तर इथे काय दिले, व्हॉट इज द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तर आता इथे वाक्याचा काळ ओळखायचा. तर वाक्य काय दिले, ही रॅन फास्ट टू कॅच द बस. तर रनचं रॅन, तर इथे क्रियापदाचं दुसरं रूप दिले आणि नंतर बाकी हाय असं घेतले. ही रॅन फास्ट टू कॅच द बस, तो फास्ट धावला तो बस पकडण्यासाठी. म्हणजे हे कसं झालं, तर हे साधा भूतकाळात येतं, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. म्हणजे काय येतील, तर सिम्पल पास्ट टेन्सचं हे वाक्य आहे. ही रॅन फास्ट टू कॅच द बस. म्हणजे हे कशाचं वाक्य आहे, तर ते सिम्पल पास्ट टेन्सचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13 काय आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. आता खालीलपैकी जो बरोबर शब्द आहे तो आपल्या रिकाम्या जागी भरायचा आहे. तर इथे काय दिलं, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. तर हा एक तो सुविचार आहे. तर अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. मग याचा अर्थ काय होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, गरजेच्या वेळी जो धावून येतो तोच खरा आपण मित्र असतो असं म्हणतो. म्हणजे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे गरजेच्या वेळेत खरंच जो तुम्हाला जर गरज असेल तेव्हा जो तुमच्या गरजेला धावून येतो तोच खरा मित्र असतो याचा अर्थ होतो. म्हणजे इथे काय इंडीड येणार. ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 14 काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन रिटन इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणले म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, हॅड बीन आणि क्रियापदास आयएनजी प्रत्यय असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. इथे जर तुम्ही पाहिलं तर हॅड बीन रेनिंग ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे इट हॅड बीन रेनिंग वेन आय वेंट हिज हाऊस. म्हणजे मी जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे पाऊस चालू होता असं आपण म्हणतो. म्हणजे हे कसं झालं, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 15 काय, दो द समर इज नॉट द फार्मर्स कंटिन्यू देअर वर्क. याचा अर्थ काय होईल, म्हणजे हे आपल्याला काय ओळखायचं आहे, ते अंडरलाइंड क्लॉज. आता कोणत्या प्रकारचं उपवाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता दो द समर इज नॉट इथे दिलं आहे. तर दो, अल्दो, इवन, इफ, इवनने जोडलेली जी वाक्य आहे तर ती कशामध्ये येतात, तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टमध्ये येतात. कशामध्ये, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणजे त्याला आपण विरोधाभास दर्शक म्हणजे काय म्हणतो, तर क्रियाविशेषण उपवाक्य म्हणतो. त्याप्रमाणे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट म्हणजे परिणाम म्हणतो. तर यामध्ये आपण काय वापरतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, परिणामदर्शक क्रियाविशेषण गौणवाक्य. यामध्ये काय असतं ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्टमध्ये, तर सो दॅट किंवा सच दॅटने वाक्य जोडलेली असतात रिझल्टमध्ये. त्याप्रमाणे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पोज. तर पर्पोज म्हणजे काय, तर त्याला आपण उद्देश म्हणतो. उद्देशदर्शक क्रियाविशेषण गौणवाक्य म्हणतो. यामध्ये सो दॅट, दॅट, इन ऑर्डर दॅट, लेस्ट यासारख्या उभयानव्यांचा वापर केलेला असतो वाक्य जोडण्यासाठी. आणि त्याप्रमाणे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे त्याला आपण अटदर्शक क्रियाविशेषण गौणवाक्य म्हणतो. यामध्ये इफ, अनलेस, हॅड ने जोडलेली जी वाक्य असतात तर ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये येतात. तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टमध्ये काय असतं, दो, अल्दो, इवन इफ असतं. म्हणजे इथे दोने सुरुवात झाली म्हणून हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट येतं. म्हणजे विरोधाभासदर्शक क्रियाविशेषण गौणवाक्य म्हणतो त्याला आपण. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपला आन्सर असेल. म्हणजे इथे काय, दो द समर इज नॉट म्हणजे उन्हाळा नसल्याने काय झालं, फार्मर्स कंटिन्यू देअर वर्क. म्हणजे शेतकरी जे होते तर त्यांनी काम थांबवलं नाही उन्हाळा चालू असल्याने. नंतर पावसाची शक्यता, म्हणजे उन्हाळा नसल्याने त्यांचे काम चालूच होते शेतकऱ्यांचे, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असेल. पुढील प्रश्न क्रमांक 16. तर आता बुद्धिमत्तेवर आधारित हा प्रश्न आहे. तर इथे काय झालं, बॅड हा शब्द सांकेतिक भाषेत 5, 4, 7 असा लिहिला तर नेचन हा शब्द कसा लिहाल. तर बी किती नंबरला असतं, 2. ए 1 नंबरला असतं आणि डी किती नंबरला असतं, 4 नंबरला असतं. या प्रत्येकामध्ये यांनी काय केले, 3 ॲड केले. 3, 3, 3. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं 2 आणि 3 5, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 म्हणजे 547. हे कशासाठी आले, तर BADसाठी आले. त्याप्रमाणे आता नेशनसाठी आपल्याला प्रत्येकात 3 ॲड करावं लागतं. तर आता नेशन, आता एन किती नंबरला असतं, एन असतं 14 नंबरला. त्याप्रमाणे आपण परत काय, ए असतं 1 नंबरला, टी असतं 20 नंबरला. त्याप्रमाणे आय असतं 9 नंबरला, ओ असतं 15 नंबरला आणि परत एन असतं 14 नंबरला. तर प्रत्येकामध्ये जर 3 ॲड जर केले तर 14 आणि 3 हे 17 होतात. 1 आणि 3 4 होतं, 20 आणि 4 24 येतं, 9 आणि 3 12 येतं, 15 आणि 3 18 येतं आणि 14 आणि 3 17 येतं. इथे जर तुम्ही पाहिलं 17 4 20 आणि 3 23 पाहिजे. ते 17 4 23 12 18 आणि 17 कशामध्ये दिले, तर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. 17 4 23 12 18 17 म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिले ते आपलं नेशनसाठी येईल. पुढील प्रश्न क्रमांक 17 काय, सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत.
तर इथे जर तुम्ही आता ऑब्झर्व करून पाहिलं तर इथे तर आपण थोडं मोठं करून पाहूया. तर यामध्ये आता सरळ जर त्रिकोण मोजले तर हे 1, हे 2, ह्या 3, हे 4, 5, 6 सरळ दिसत आहेत. आता ह्या रेषेमुळे इकडचा एक इकडचा एक म्हणजे 6 आणि 2 8 झाले आणि ह्या रेषेमुळे इकडचा एक इकडचा एक 6 आणि 2 8 आणि 2 हे 10 झाले आणि हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण म्हणजे 10 आणि 2 किती 12 होतात. म्हणजे एकूण यामध्ये जर तुम्ही काढलं तर एकूण किती त्रिकोण होतात तर एकूण 12 त्रिकोण होतात. तर कशामध्ये दिले तर ते ऑप्शन 2 मध्ये दिले आहे. तर एकूण किती 12 त्रिकोण होतील म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 18 काय आहे. महेश घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तर आता दिशा कशा असतात तर याप्रमाणे दिशा असतात. इकडे पूर्व असते, इकडे पश्चिम, इकडे दक्षिण आणि इकडे उत्तर असते. म्हणजे त्याचा उजवा हात उत्तरेला होता. मग त्याचं जर तोंड जर आता त्याच्या घराकडे असेल तर त्याचा उजवा हात कुठे होता म्हणजे तो इकडे समोर पाहतोय. मी त्याचा उजवा हात इकडे उत्तरेला होता. तो 3 काटकोनात डावीकडे वळला म्हणजे इकडे एक वेळेस, इकडे एक वेळेस आणि इकडे एक वेळेस. म्हणजे त्याचं तोंड कुठे आलं इकडे उत्तरेला आलं तोंड तिचं. मग आता त्याचं घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे तर इकडे घर ह्याचा डावा हात येणार इकडे म्हणजे डाव्या हाताला त्याच्या घर असेल. मग त्याच्या आता डाव्या बाजूला त्याचं घर असेल म्हणजे पश्चिमेला त्याचं घर होतं. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 19 काय 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरकातील सर्व अंकाची बेरीज आता पुढीलपैकी कोणत्या आपल्याला शोधायची आहे. तर 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तर कोणती येणार 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,998 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99,998. आणि काय 4 अंकी लहानात लहान समसंख्या कोणत्या तर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे काय येणार 1001 येणार. आता यांची वजाबाकी करायची. 8 1 गेले 7 राहिले 9 8 9 0 म्हणजे 909 909 9 गेले 8 राहिले हे 909 म्हणजे 98,997. आता ह्याची जर अंकाची बेरीज केली 9 8 17 17 9 26 26 9 35 35 आणि 7 किती 42 म्हणजे 42 म्हणजे त्याची जर वजाबाकी केली 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या या संख्येतील फरकाची सर्व अंकाची जर बेरीज केली तर ती किती येते 42 येते. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 20 काय आहे दर साल दर शेकडा किती दराने 1500 रुपयाची 3 वर्षात 1860 रुपये रास होईल. म्हणजे इथे रास दिले आहे, मुद्दल दिले आणि मुदत दिले आहे. तर आता रास आणि मुद्दलवरून आपल्याला सरळ व्याज मिळेल आणि सरळ व्याज वरून आपल्याला दर मिळेल. तर आपण कसं काढणार हे तर इथे तुम्ही पाहू शकता. आता दर आपण आता इथे x मानायचा, मुद्दल दिले 1500, काळ बरोबर 3 वर्ष आणि सरळ व्याज बरोबर काय आता इथे रास दिले 1860. आता 1860 मधून हे 1500 गेलं तर काय राहील तर रास बरोबर 1860 दिले. रासमधून जर मुद्दल वजा केलं 1500 तर राहतं 360. मग 360 हे काय आहे तर सरळ व्याज आहे. सरळ व्याज बरोबर काय असतं मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता दर आपण x मानलाय तर सरळ व्याज माहिती आहे तुम्हाला रास वजा मुद्दल म्हणजे किती आलं 360. 360 बरोबर मुद्दल किती आहे 1500 गुणवले दर आपल्याला काढायचा आहे x आणि काळ किती आहे 3 भागिले 100. आता हे 2 शून्याला इथले 2 शून्य जाते इथे काय 15 ते 45 x राहील बरोबर 360. म्हणजे x बरोबर काय येईल 360 भागिले 45 45 एक्के 45 45 9 360 म्हणजे x बरोबर किती आलं 9 9% हा दर आला. म्हणजे आपला आन्सर काय आलं तर 9% हा दर असेल. तर इथे थोडं करेक्शन करा 45 9 नाही तर 45 8 असतं 45 8 360 असतं म्हणजे 8% जो आहे तर तुमचा इथे दर येईल. थोडं करेक्शन करा 360 भागिले 45 जर तुम्ही केलं तर इथे कशाचा भाग लागतो तर इथे 9चा भाग लागतो. 9 5 45 9 चौक 36 म्हणजे 40 भागिले 5 5 1 5 5 40 म्हणजे किती येतं 8 येतं. म्हणजे 8% काय असेल तर व्याजाचा दर असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. तर 10 असे किती 8 दराने 1500 रुपये 3 वर्षात 1860 रुपये रास येईल. पुढे प्रश्न क्रमांक 21. तर आता इंग्लिश ग्रामरवरती 5 प्रश्न आहेत आता हे शेवटचे. तर काय डॅश डॅश डीड दे सी द टायगर डॅश डॅश दे रॅन अवे. तर इथे काय येणार डीड कशानंतर असतं आपण कशानंतर घेतो नो सूनर नंतर घेतो. म्हणजे नो सूनर डीड दे सी द टायगर दॅन दे रॅन अवे. म्हणजे इथे क्रियापदाचं पहिलं रूप घेतो आणि त्या क्रियापदाचं इथे तिसरं रूप असतं त्यामुळे इथे नो सूनर जेव्हा घेतो त्यामुळे तिसरं रूप काढण्यासाठी इथे डीड घेतो. म्हणजे नो सूनर डीड दे सी द टायगर दॅन दे रन अवे. म्हणजे जर त्यांनी वाघाला पाहिलंच नाही तर ते लांब पळणार नाहीत. तर ह्याचं जर ॲज सून ॲजमध्ये जर केलं ॲज सून ॲज दे सीन द टायगर
दे रॅन अवे, म्हणजे जेव्हा जर त्यांनी जर वाघ पाहिला तर ते पळून जातील असं ॲज सून ॲजमध्ये येतं, पण हे निगेटिव्ह वाक्य येतं. नो सुनर डिड दे सी द टायगर दॅन दे रॅन अवे, म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 22 काय आहे, राईट अपोजिट वर्ड ऑफ सबस्टेन्शियल. तर आता सबस्टेन्शियलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर लक्षणीय किंवा भरीव किंवा भरलेला म्हणतो, म्हणजे सबस्टेन्शियल म्हणजे पूर्ण भरलेला म्हणतो. तर त्याच्यापेक्षा आपण जर कमी असेल, कमी भरलेला, तर त्याला काय म्हणतो, इनसफिशियंट म्हणजे कमी म्हणतो त्याला आपण. इनसफिशियंट म्हणजे अपुरा देखील त्याला म्हणतो. म्हणजे सबस्टेन्शियल म्हणजे पूर्ण किंवा भरीव किंवा लक्षणीय किंवा भरलेला, आणि त्याच्याविरुद्ध काय येतं, इनसफिशियंट म्हणजे अपुरा येतं. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. आणि इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक. पुढील प्रश्न क्रमांक 23 काय, डॅश डॅश गॉड हेल्प यू. तर आपण कसं म्हणतो, तर गॉड हेल्प यू, मग इथे आर्टिकल येईल का, नाही येणार. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असेल. इथे आर्टिकलचा वापर करत नाही, आपण काय म्हणतो, गॉड हेल्प यू सरळ म्हणतो. गॉडच्या अगोदर सुरुवातीला जर असेल तर अगोदर आर्टिकल नसतं, म्हणजे अ गॉड, द गॉड, ॲन गॉड असं येत नसतं, फक्त गॉड हेल्प यू असंच असतं. म्हणजे इथे काय येणार, नो आर्टिकल. ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24 काय आहे, द फंक्शन विल टेक प्लेस डॅश डॅश 8 AM अँड 10 PM. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट पेअर ऑफ द प्रिपोजिशन. आता 8 आणि 10च्या मध्ये तर फंक्शन होणार आहे, म्हणजे तो कार्यक्रम जे ठरलेला होता त्यांचा तो 8 ते 10च्या दरम्यान होणार आहे. तर आपण दोहोच्या मध्ये असेल तर आपण काय होतो, बिटवीन वापरतो. म्हणजे बिटवीन आणि पुढे काय येणार, अँड येणार. बिटवीन आणि अँड. द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन 8 AM अँड 10 PM. म्हणजे तो फंक्शन जो आहे तर ते 8 आणि 10च्या दरम्यान होणार आहे असं आपण म्हणतो. द फंक्शन विल टेक प्लेस बिटवीन 8 AM अँड 10 PM. म्हणजे बिटवीन आणि अँड येईल. कशामध्ये दिले तर ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. बिटवीन आणि अँड येईल तिथे. पुढील प्रश्न आणि आजचा आपल्या व्हिडिओमध्ये हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25 काय आहे, गॉड हेल्प्स डॅश डॅश हू देमसेल्व्स. तर आता काय म्हणतो आपण, गॉड देव जे त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. म्हणजे गॉड हेल्प दोज हू हेल्प्स देमसेल्फ, म्हणजे स्वतःची मदत करायला शिकतात त्यांच्या पाठीशी देव उभा राहतो म्हणतो आपण. गॉड हेल्प्स दोज हू म्हणजे गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्फ. म्हणजे इथे काय येणार, दोज आणि हेल्प्स येईल. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्फ. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे अहमदनगर जिल्ह्याचा, त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण पहिले 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर पुढचे 25 प्रश्न आपण भाग 2 मध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर या 25 प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करून PDF मिळवू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.